आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। जयसिंगपुरात रोटरी क्लब ट्रेड सिटी वतीने रक्तदान शिबिर। 100 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान। आमचे जयसिंगपूर वार्ताहर हुसेन शेख कळवतात की येथील रोटरी क्लब ट्रेड सिटी क्रांती फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ दरबार यांच्या वतीने 1 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। 100 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। जयसिंगपूर येथे रोटरी क्लब ट्रेड सिटी क्रांती फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ दरबार यांच्या वतीने 1 जुलै डॉक्टर डे कृषी दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सध्या रक्ताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळते। रक्तदान हे पवित्र कार्य आहे। जयसिंगपूर शहरातील तरुण मंडळे, महिला मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष संघटना, महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांच्यासह नागरिकांनी आजवर रक्तदानातून सामाजिक चळवळीत योगदान देण्याची भूमिका घेतली आहे। ज्यावेळी रक्ताची टंचाई निर्माण होते त्यावेळी जयसिंगपूर शहरातून उत्स्फूर्तपणे रक्तदान करून ही चळवळ रुजवली जाते। यावेळी रोटरी क्लब ट्रेड सिटीचे नूतन अध्यक्ष रोटेरियन संतोष खामकर, स्वामी समर्थचे प्रमुख गोवर्धन दबडे यांच्यासह सेक्रेटरी रोटेरियन महेश पाटील, इव्हेंट चेअरमन रोटेरियन दीपक मडिवाळ, क्रांती फाउंडेशनचे किरण बागरेचा उपस्थित होते। डीजी लेनी डिकोस्टा यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यांमधील 150 रोटरी क्लब यांच्यामार्फत रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आमच्या रोटरी ट्रेड सिटी ऑफ जयसिंगपूर यामार्फत आपण हे आता 4थं वर्ष आहे। या 4थ्या वर्षाचा आजचा वार्षिक आर्थिक वर्षात जसं असते मार्च टू मार्च, तसं आमचं रोटरीचं इयर आहे ते 1 जुलै टू 30 जून। त्यामुळं आज पहिलाच अध्यक्षाच्या या कारकिर्दीतला माझा हाच पहिला दिवस। या पहिल्या दिवशी आज आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याचप्रमाणे आज डॉक्टर डे, चार्टर्ड अकाउंटंट डे आणि ॲग्रिकल्चर डे, आज तिन्ही दिवस म्हणजे तिघांचे दिवस आहेत। त्याप्रमाणे आम्ही आज चार्टर डे नवीन पासआउट झालेले, तसेच MD म्हणून पासआउट झालेले डॉक्टर, तसेच आता चालूमध्ये जे फार्मर आहेत त्या फार्मरांना आम्ही आज सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान केला। त्या सन्मानात केल्याप्रमाणे त्यांनी उत्स्फूर्तपणे पुढं त्यांनी चांगलं काम करावं ह्या उद्देशाने आम्ही आज त्यांचा सत्कार केलेला आहे। आणि ह्या कामात आम्हाला सगळ्यांचंच रोटरी मेंबरचे यांचं सहकार्य लाभलं आहे। त्याप्रमाणे इव्हेंट चेअरमन आपले दीपक मडिवाळ, सेक्रेटरी महेश पाटील, महावीर काळे साहेब आहेत, आसिफ डॉक्टर साहेब आहेत, जगदीश बल्लव आहेत, आमचे शिवराज पाटील साहेब आहेत, आमचे ट्रेझरर राजकुमार बलदवा, अतिक पटेल, मिलिंद भिडे, या सगळ्यांचं सहकार्य आज या कामासाठी लाभलेलं आहे। तसेच आम्ही आज क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा जरा थोडी मदत घेतली का, तर त्यांना अहोरात्र त्यांनी 24 तास ब्लड देण्यासाठी त्यांनी अवेलेबल असतात। निर्मल असतील, किरण बागरेचे असतील, त्यामुळं बाकीच्या सगळ्या जे क्रांती फाउंडेशनचे सर्वच मेंबर ह्यात आम्ही थोडं माहिती घेतली। आणि दुसरी पांडू सरस्वत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या स्वामी समर्थ मंदिरातले सुद्धा गोवर्धन दबडे यांचं पण सहकार्य घेतलं। ह्या सगळ्या सहकार्यामुळं का तर हा एक सामुदायिक म्हणजे सामाजिक कार्यक्रम आहे, एकट्याचंच नाही आहे। त्यामुळं सगळ्या NGOना जवळ घेतलं तर ते कार्यक्रम मोठा होऊ शकेल, ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण म्हणून आम्ही काम केलेलं आहे। आणि इथून पुढे तुमचं सहकार्य लाभो, जास्तीत जास्त पुढच्या वर्षीसुद्धा ह्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही चांगले कार्यक्रम करू। आणि माझ्या कारकिर्दीत हे जे वर्ष आहे 2026-27 रोटरीचं माझ्या अध्यक्षाच्या कारकिर्दीतले महेश पाटील आहेत, राजू बलदवा आहेत, माझे सर्व रोटरी ट्रेड सिटीचे सर्व मेंबर आहेत, यांच्या माध्यमातून चांगले समाजोपयोगी नियोजन करून ठेवलेलं आहे। या नियोजनाचं एक मोठा प्रोजेक्ट जयसिंगपूरमध्ये आपल्याला साजरा करायचा आहे, म्हणजे आपल्याला राबवायचा आहे। 2 प्रोजेक्ट आहेत, एक महावीर काळे साहेबांनी सुचवलेलं एक प्रोजेक्ट आहे आणि नितीन पटेल आपले इंजिनियर त्यांनी पण एक सुचवलेलं आहे। हे दोन्ही प्रोजेक्ट आपण जयसिंगपूरमधले जेवढे NGO आहेत त्यांच्यामार्फत आपण सगळ्यांची मीटिंग एक कमिटी करून आपण ते नियोजन करून पुढे जाणार आहोत। धन्यवाद। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।